मिळतोय तो म्हणजे कौशल मांडवकर. दीपेश शिर्के आपल्याला इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सनी गुप्ता शोधत आहेत. दीपेश शिर्के, डू कॉन्टॅक्ट विथ सनी गुप्ता. कौशल मांडवकर तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. अभिषेक पालव नॉन स्ट्राईक एंडला, आशिष बसरे ऑन स्ट्राईक एंड आणि त्याच्यासाठी फील्ड लागलेली आहे ती लॉंग ऑफ, लॉंग ऑन. मिड विकेट च्या दिशेने एक फिल्डर आहे काऊ कॉर्नरला. एक मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन, गली, पॉइंट, कव्हर्स. पहिला चेंडू हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न आणि वाईडने होताना सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती वाईड बॉलने रन संख्येमध्ये वाढ होईल आणि रन संख्या 1 वर जाऊन पोहोचेल. पहिल्याच स्क्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा कौशल मांडवकर राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार होत असताना आकड टप्प्याचा चेंडू, तिथे फिल्डर चूक होणार नाहीये आणि होईल विकेटचं पतन. पहिला वाईट टाकल्यानंतर येत असताना विकेट. डीजे चला एस ए मास्टरचा एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. आणि येत असताना गोविंद पालेकर. गोविंद पालेकर येत असताना स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक पालव. पुन्हा एकदा कौशल मांडवकर, यावेळेला राईट आर्म राऊंड द विकेटने. गोविंदा समोर. ओहो, बीमर. इट्स अ नो बॉल कॉल बाय अंपायर्स. चौका आहे का अंपायर? 4 आहे का? ठीक आहे, थँक्यू. पहिला अवांतर चेंडू आल्यानंतर एक विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा जो फुलटॉस येतोय. क्रिकेटमध्ये टप्पा खूप इम्पॉर्टंट आहे. जसं बाहुबलीमध्ये कटप्पा, तसं क्रिकेटमध्ये टप्पा. आणि टप्पा प्रत्येक वेळेला गरजेचा असतो आणि तो टप्पा चुकला आणि त्यामुळे हा फ्री हिट मिळणार आहे बॅटिंग टीमला. पुन्हा एकदा गोविंदा तयार. कौशल मांडवकर राईट आर्म राऊंड. मारण्याचा प्रयत्न, वेकेंट एरिया आणि फिल्डर बघत राहील. मिळतील 6 धावा. डीजे शॉट पाहायला मिळाला हा आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कौशल मांडवकर. आकुट टप्प्याचा चेंडू आणि असे चेंडू सोडणार नाहीये गोविंदा. हा अजून एक येतोय षटकार. डीजे
तीन चेंडू 18 धावा, मागणं षटक ठरते कौशल मांडवकर यांचं. पहिलंच 3च चेंडू टाकलेत, 18 धावा खर्च केलेल्या आहेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. रनअप मध्ये काहीतरी अडथळा आणि त्या कारणास्तव थांबतायत. अंपायरचा डेड बॉलचा इशारा. आणि विकेट किपिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे मंदार रसाल, मॅन फ्रॉम लांजा. रत्नागिरी एक्सप्रेस कीपरच्या भूमिकेत आणि भरपूर वेळानंतर आलेला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. 4 चेंडू 18 धावा. बॅट जोराने मारली होती या चेंडूवर देखील, परंतु कनेक्शन होऊ शकला नाही आणि जातो तो सरळ मंदार यांच्या हातामध्ये चेंडू. 5वा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार कौशल मांडवकर. राईट आर्म राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. फिल्डर जज करतोय आणि होईल विकेटचं पतन. गोविंदा यांना यावं लागेल परत डगआउटच्या दिशेने. डीजे नवीन बॅट्समन येत असताना वैभव भोये, मॅन फ्रॉम नवी मुंबई, या देखील खेळाडूची चर्चा केली जाते डिवाइन प्रीमियर लीगच्या दरम्यान. अशा क्वालिटीचा हा खेळाडू आता बॅटिंगसाठी जाताना दिसतोय आपल्याला मैदानामध्ये. गेल्या वर्षी त्यांनी फार सुंदर बॅटिंग आपल्याला दाखवली होती. शेवटचा चेंडू कौशल मांडेकर. आकुट टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र चेंडू जातोय वेकेंट एरियामध्ये. समाधान आहेत तिकडे आणि 2च धावाने मला वाटतं समाधान करावं लागेल दोन्ही बॅट्समनला. एंड ऑफ दी ओव्हर आणि ओव्हरची होतीये समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर टीमचा स्कोर आहे 20 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे कौशल्याच्या ओव्हरमध्ये 2 विकेट आलं, पण रन पण तेवढेच आले. पहिल्या ओव्हरमध्ये आले ते 20 रन. 20 रन आलेले आहेत पहिल्या ओव्हर नंतर. आणि आता ती ओव्हर कव्हर करण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय सिद्धेश तेलगे. हा देखील त्याच क्वालिटीचा प्लेयर. याची देखील गुणवत्ता फार आहे. मॅन फ्रॉम ठाणे आणि फार सुंदर गोलंदाजी गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये आपण याची पाहिली होती डिवाइन प्रीमियर लीगच्या. फील्ड सेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. चला सिद्धेश, लवकरात लवकर खेळायचं आहे, खेळ स्टार्ट करायचा आहे. जास्ती वेळ नका कंझ्युम करू प्लीज. नक्कीच 25 मिनिटांमध्ये आपल्याला पहिलं इनिंग कंप्लीट करायचे आहे, तरी याची नोंद दोन्ही कॅप्टननी घ्यावी. चला मंदार. पहिला चेंडू घेऊन येत असताना आणि स्ट्राइक एंडला अभिषेक पालव, मुंबईचा हा खेळाडू. आणि जोरात मारण्याचा प्रयत्न तर होता, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ जातोय विकेट किपर याच्या हातामध्ये. येतोय तो डॉट बॉल. पहिलाच असा हळूवर टाकलेला हा चेंडू होता. पूर्णपणे अभिषेक याला थांबवलं, विचार करायला लावला की नक्की हा चेंडू लेग कटर होता की ऑफ कटर. आता बघूया की कसा याचा सामना करतोय. अभिषेक पालव याला आपण पाहतोय. KL राहुल सारखा त्याचा उभ्या राहण्याची स्टाईल आहे. स्टान्स त्याचा बघा. KL राहुलची झलक त्याच्यामध्ये पाहायला मिळतीये. तोच अभिषेक पालव ऑन स्ट्राइक
मारण्याचा प्रयत्न, उडवला चेंडू, फिल्डर आणि के एल राहुल आउट होत असताना अभिषेक पालव बॅक टू द पॅव्हेलियन. बिग ब्लो टू टीम बीबीएस अग्रेसिव्ह. डीजे आणि ही जी कॅच सुमित यादव यांनी पकडली ती कॅच साठी राहुल बांगर यांच्याकडून त्यांना 100 रुपये जीपे आमच्या समोर केले जातील. तेव्हाच आम्ही ते मान्य करू, तेव्हाच आम्ही ते ग्राह्य धरू. बीबीएस ला नक्कीच एक मोठा धक्का लागला, कारण की एक छान असा फलंदाज बीबीएस यांचा बाद होतोय आणि आता अभिषेक यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो मुकुंद. 200 रुपये सुमित यादव यांच्यासाठी आलेले आहेत आणि नवीन बॅट्समन मुकुंद पालेकर, गोविंद पालेकर यांचा हा छोटा बंधू. मुंबई अंडर 14 देखील हा खेळाडू खेळलेला आहे. ओपनर बॅट्समन होता त्या टीमचा आणि तोच त्याची झलक दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती, परंतु होतीये कॅच ड्रॉप. ही मोठी चूक असू शकते फिल्डिंग टीम कडून. मुकुंद पालेकर यांची कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये आणि ही कॅच की मॅच सोडली आता फिल्डिंग टीमने, हे पाहण्याजोग गोष्ट. हातात पडलेली कॅच, पण ती कॅच पकडू शकलेला नाहीये तो खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार. सिद्धेश तेलगे, वैभव भोये याच्यासाठी वाईड यॉर्करचा मारा. अपील मध्ये विश्वासाची कमतरता पाहायला मिळाली, त्या कारणास्तव मिळेल तो केवळ डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत सिद्धेश यांनी टाकलेले आहेत, केवळ एकच धाव आतापर्यंत दिलेली आहे. फारच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुमित पवार यांनी पकडलेला तो कॅच, आम्ही चुकीची दुरुस्ती करतोय. सुमित पवार यांनी कॅच पकडलेला आणि जो कॅच ड्रॉप झाला तो सुमित यादव यांनी केला. पुन्हा एकदा सिद्धेश तेलगे. ओहो, यॉर्कर पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मागे तेरे नाम. फिल्डिंग करत असताना मिळेल केवळ एकच धाव. डीप मध्ये खेळाडू होता. एक धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सिद्धेश तेलगे. फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा तोच खेळाडू. चूक होणार नाहीये. मुकुंद पालेकरला यावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. डीजे बीबीएस अग्रेसिव्ह या संघाची धाव संख्या 2 ओव्हर अखेरीस धाव संख्या होती ती 22. आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी. आणि याच मध्ये आपण पाहतोय सुधाकर चौधरी आणि बापू यांचं आगमन आपल्यामध्ये होत आहे. मी विनंती करेन दोन्ही मान्यवरांना आपण स्टेजवर यायचं आहे. सुधाकर चौधरीजी आणि बापू या आपण लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत डिवाइन प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये. आणि हा 5वा पर्व यातच सर्व आपण सामील आहोत असा हा पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता येतोय तो टीम
एस ए मास्टरचा कर्णधार स्वतः संघनायक चौथा शेट आता येतोय गोलंदाजी करायला. रुपेश पवार, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. ओ वैभव भोये याच्यासाठी पहिलाच वेगवान तेज तरार चेंडू आणि येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलची होती समाप्ती. मुख्य मंचावरती आपण पाहतोय सुधाकर चौधरी आणि त्याचबरोबर डोंबिवली ब्रांचचे मुखी यांचं देखील आगमन आपल्यामध्ये होतोय. दुसरा चेंडू घेऊन येत असताना पुन्हा एकदा रुपेश पवार राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर वैभव. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र एज लागतीये मागे गलीमध्ये खेळाडू उपस्थित आणि एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एक स्कूटीची चावी आम्हाला सापडलेली आहे. ज्या कोणाची आहे ओळख पटवून ती घेऊन जाणे. गाडीचा नंबर सांगा. गाडीचा नंबर सांगितलं तरच आम्ही चावी देणार. ही कोणाची आहे? माझीच आहे. पुन्हा एकदा रुपेश. ओहो स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका डीप मध्ये खेळाडू ज्याने एक ही चुकी आतापर्यंत फिल्डिंग मध्ये केला नाही तोच सुमित पवार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. रुपेश याचे कॅप्टन लेडिंग फ्रॉम दी फ्रंट. कर्णधार कसा असावा त्याचं प्रतीय देत असताना आपल्याला कॅच उडाली आणि पुन्हा एकदा तोच खेळाडू ज्याची चर्चा आपण मगाशीच केली होती तोच खेळाडू येतोय आणि फार सुंदर कॅच पकडत असताना आणि उंचकुरा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी येताना. अतुल हिंगे जणू काही वेस्ट इंडिजचाच कोणी प्लेयर आला असावा एवढी त्याची उंची आणि तेवढंच मोठं नाव देखील त्याचं क्षेत्र 3 मध्ये आहे. तोच अतुल हिंगे स्ट्राईक वरती आणि गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश पवार स्वतः कॅप्टन. आणि बॅटीचा फ्लो बघा किती जोराने वेगाने बॅट फिरवली होती. रुपेश यांची तेवढीच वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. येतोय तो डॉट बॉल. आणि जशा प्रकारे मी उल्लेख देखील केला होता एवढा वेगाने बॅट फिरवतो हा खेळाडू. एज लागून देखील 4 रन प्राप्त होतील. सरकारी 11चा संघ जिथे कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूच्या स्टँड मध्ये जायचं आहे. या ओव्हरचे चेंडू झालेले आहेत ते मात्र ओव्हरची समाप्ती होतीये. रुहान स्ट्रायकर्स सरकार 11 दोन्ही टीम्सने लवकरात लवकर कॅप्टन पाठवायचा आहे टॉस साठी इनिंग्स ब्रेक मध्ये. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 28 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 ओव्हर मध्ये केवळ 8 रन. आणि याच मध्ये आपण पाहतोय संजय भिसे जी यांचं आगमन आपल्यामध्ये होतोय. आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत डिवाइन प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. आपण देखील आलात. आम्हाला फार फार आनंद झाला. मंदार रसाल हारो जीतो स्पेशलिस्ट मॅन फ्रॉम रत्नागिरी. लांजा
चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू, वेगवान चेंडू आणि तिथे होतीये मिस्टेक, परंतु आपला फिल्डर मागे आहे अंकुर इंगले, त्याला देखील बॉल अडवता आलं नाही. मिळतील ते 4 धावा. डीजे आला नाही. पुन्हा एकदा आता मात्र ट्रॅक चेंज करत असताना राईट आर्म राऊंड द विकेटने मंदार रसाल गोलंदाजी ट्रॅकवरती 32 या धावसंख्येवरती स्कोअर जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहे दिनेश गोरिवले. 33 आकड्यावरती स्कोअर जाऊन पोहोचतोय. या ओव्हरचे 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय अतुल हिंगे. हाय बॅक लेफ्ट, तेवढीच स्पीड त्याच्या बॅटला, आणि जर बॅटवरती बॉल आला तर फार लांब निघून जाईल. तोच खेळाडू ऑन स्ट्राईक. हलका लेग ब्रेक टाकलेला हा चेंडू. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला मंदार रसाल. जेवढ्या लांबून हा खेळाडू आलाय ही टुर्नामेंट खेळण्यासाठी, कशासाठी तो आलाय ते दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मंदार रसाल. आणि पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेने हा चेंडू मारतोय. 1 रन आरामात. दुसऱ्या रनसाठी धावलेत अतुल यांचे लांब पाय, त्यांना 2 धावा पूर्ण करण्यात यश प्राप्त होतोय. ओहो, वाईड यॉर्कर, कमबॅक वाला डिलिव्हरी आता टाकताना पाहायला मिळतोय मंदार रसाल. येतोय तो डॉट बॉल. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 20 रन आल्या होत्या, त्यानंतर केवळ 15 रन एस ए मास्टर्स टीमने दिलेले आहेत, आणि तीच टीम आपल्याला आता शेवटचा चेंडू टाकताना पाहायला मिळेल. मंदार रसाल राईट आर्म राऊंड द विकेट, समोर अतुल हिंगे. ओ, यॉर्कर पद्धतीचा चेंडू समजू शकते नाहीये, आणि येतोय तो विकेट. ओव्हरची होतीये समा टीमचा
पहिलाच षटक आपल्याला घेऊन पाहायला मिळतोय तो म्हणजे मुकुंद पालेकर. मुंबई अंडर 14 या खेळाडूने खेळलेला आहे. मुंबई अंडर 14 मध्ये मुंबईला रिप्रेझेंट केलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. डिवाइन प्रीमियर लीगच्या मार्फत आपल्याला हा खेळाडू या टुर्नामेंटमध्ये या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. आणि ही धावसंख्या डिफेंड करण्याची क्षमता या टीममध्ये आहे. 36चं टार्गेट दिलेलं आहे ते म्हणजे समोरच्या एस ए मास्टर्स या टीमला. ओपनिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय अंकुर इंगले. नॉन स्ट्राईक एंडला सुमित पवार. बॉलर मुकुंद पालेकर. पहिला चेंडू आणि परत यावं लागेल. चला चालू करायचा लवकरात लवकर. अंपायर्स प्लीज. मंदार रसल आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती. चेंडूला मारत असताना ग्राउंडच्या बाहेर मिळतील 4 धावा. डीजे चेंडूवरती चौकार मिळत असताना पुन्हा एकदा वरून मारलेला शॉट. मिळतील 6 धावा या चेंडूवरती. डीजे हॅलो, सर्व कॅप्टनला विनंती आहे की त्यांनी त्यांचे प्लेयर घेऊन बाउंड्रीवर बसा. जर बाउंड्रीच्या बाहेर बॉल जातोय तर प्लीज आणून द्या. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. डीजे
शेवटचा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता, थोडस मिस जज केलं आणि बॅटने ना अंपायर विथ बॅट. थँक्यू. ओव्हरची होतीये समाप्ती. 21 धावा. महागडं षटक म्हणावं लागेल मुकुंद पालेकर याचं चेस करत असताना. 36 धावा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळतात 21 धावा. पहिलं जर आपण इनिंग पाहिलं तर त्या इनिंगमध्ये देखील पहिल्याच ओव्हरमध्ये 20 रन आल्या होत्या, परंतु एक्स्ट्रा 1 रन या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता 3 ओव्हर शिल्लक. 3 ओव्हरमध्ये अजून 15 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टीम SA मास्टर्सला. ओहो, पहिलाच आकोट टप्प्याचा चेंडू, अर्ध्या विकेटवरती चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती समाचार घेत असताना मंदार रसल आपली पॉवर दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती टीम जरी थोडंसं कुठेतरी परफॉर्मन्स खराब असला तरी देखील तीच स्माइल पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा फुलटॉस बॉलवरती मंदार रसल थांबण्याचं नाव घेत नाहीये. मंदार रसल लांजा एक्सप्रेस आता आपल्याला शेवटचा चेंडू वैभव याचा शिल्लक.
2 चेंडू शिल्लक आहेत गोविंदा, 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. थर्टी टू 4 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, वेगवान चेंडू गुड लेंथ वरून जाताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरची होती समाप्ती. एक बॉल बाकी आहे, अजून एक बॉल बाकी आहे. ओ हो विनिंग शॉट. आणि मला वाटतं जातोय चेंडू सरळ पिंपलास गावात. डीजे भारती आपण देखील